2 दिवसापूर्वी आपल्या मोबाईलची सेटिंग बदलली, आपोआप बदलली बरं का. मला सांगा, जर मोबाईलची सेटिंग आपोआप बदलली जात असेल, मग याच्यावर कंट्रोल केंद्र सरकारचं आहे की मोबाईल कंपन्यांचं आहे की गुगलचं आहे? मग ईव्हीएम मशीन का हॅक होत नसेल? मग शेवटी ती सुद्धा मानव निर्मितच आहे ना. म्हणजे हे किती संशयास्पद आहे. ईव्हीएम मशीन असो किंवा मोबाईल असो, आपल्या ह्याच्यात महत्वाचा डेटा आहे या दोन्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये, आणि अचानक ती जर स्वतःची काट टाकत असेल, बदल होत असेल, तर हे डेंजर आहे. अपडेट होत राहतो ना मोबाईल सारखा. नाही, मोबाईल अपडेट होणं आणि तुमचं ऍप्लिकेशन चेंज होणं ह्याच्यात फरक आहे. तुमच्या परवानगीशिवाय ते करू शकत नाहीत ना, किंवा तुम्ही करू शकता. त्याच्यात त्यांचे फीचर्स असतात, किंवा तुम्हाला ही स्टाईल ठेवायची का, ही स्टाईल ठेवायची का, ती स्टाईल ठेवायची, असं. म्हणजे किती गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आता ह्या विषयावर.